हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू दी नेक्स्ट सेशन ऑफ लिव्हिंग वर्ल्ड, ज्यालाच आपण बायो डायव्हर्सिटीशी रिलेटेड टॉपिक आहे. लिव्हिंग वर्ल्ड इंटरेस्टिंग टॉपिक आहे. याच्यामधला लास्ट सेशन आहे. तो लास्ट सेशन आत्ता आपण पाहणार आहे की ज्याच्यामध्ये अजूनही काही बायोडायव्हर्सिटी ॲड्स आहेत, टूल्स आहेत की जसं की आपण म्युझियम्स बघितलं, त्याच्यानंतर झूलॉजिकल पार्ट्स पण बघितले, तसं बायोडायव्हर्सिटी पार्ट्स आणखीच फॅक्टर आहेत. हा आपण पार्ट बघणार आहे. म्हणजे आत्ता जे आपण नेक्स्ट बायोडायव्हर्सिटी एड बघणार आहे ते आहे बायोडायव्हर्सिटी पार्ट्स. सो बायोडायव्हर्सिटी पार्ट्स. ओके, पण बायोडायव्हर्सिटी पार्ट्स पाहणार आहे. आता हे बायोडायव्हर्सिटी पार्ट्स म्हणजे काय? जैवविविधतेचे जे पार्ट्स असतात त्याला आपण बायोडायव्हर्सिटी पार्ट्स, जसं की झूलॉजिकल पार्ट्स असतील असे बायोडायव्हर्सिटी पार्ट्स असतात. आता याच्यामध्ये काय होत असतं तर ह्या बायोडायव्हर्सिटी पार्ट्समध्ये आणि इकॉलॉजिकल असेंब्लीज होतं. म्हणजे ज्या स्पेसीज असतात त्या एकत्र येतात, त्याची असेंब्ली तयार होते आणि सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटी तयार होते. म्हणजे त्यांचा खूप मोठा एक समाज तयार होतो. आणि हे सगळं पडीक जमिनीवरती केलं जातं किंवा बॅरेन लँडवरती केलं जातं. म्हणजेच माळरान असेल, पडीक जमीन असेल, त्या ठिकाणी एक सजीवांची कम्युनिटी तयार करणं याला म्हटलं जातं बायोडायव्हर्सिटी पार्ट्स. म्हणजे याची व्याख्या काय लिहिता येईल बघूया आपण. ॲन इकॉलॉजिकल assembling of species. बघा, an ecological assembling of species that forms self-sustaining कम्युनिटी. हा शब्द महत्त्वाचा आहे, सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटी. यालाच आपण म्हणत असतो बायोडायव्हर्सिटी पार्क. म्हणजे सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटी असते. या सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटीमध्ये या प्राण्यांचं प्रोटेक्शन केलं जातं, त्यांचं संवर्धन केलं जातं, त्यांची वाढ केली जाते. सो an ecological assembling of species that form self-sustaining community. स्वतःहून त्याची एक खूप मोठी सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटी, एक समाज तयार होतो. त्या जाती टिकून राहतात, त्या जाती एकत्र तयार राहतात आणि एक त्यांचा एक खूप मोठा समाज तयार होतो. याला म्हटलं जातं सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटी. म्हणजे ही बायोडायव्हर्सिटी असते आणि इट टेक्स प्लेस, इट ऑकर्स ऑन दी डिग्रेडेड लँड ऑर बॅरेन लँड. सो इट टेक्स प्लेस ऑन डिग्रेडेड और बॅरियन लँड. म्हणजे पडीक जमीन असेल, लँडस्केप म्हणू आपण, डिग्रेडेड और बॅरियन लँडस्केप. सो डिग्रेडेड बॅरियन लँडस्केप वरती ही बायोडायव्हर्सिटी तयार केली जाते, डिग्रेडेड और बॅरियन लँडस्केप. आता याच्यामध्ये काय केलं जातं की नॅचरल हॅबिटॅटच मेंटेन केलं जातं. सो प्रोव्हाइडेड बाय नॅचरल हॅबिटॅट. सो दे आर प्रोव्हाइडेड बाय नॅचरल हॅबिटॅट, नॅचरल कंडिशन्स प्रोव्हाइड केल्या जातात. आता याच्यामध्ये याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे की आपण
वेगवेगळे एक्झाम्पल बघतो. ह्या बायोडायव्हर्सिटीचं बेस्ट एक्झाम्पल आहे महाराष्ट्रामधलं लेफ्टनंट एक मिनिट. लेफ्टनंट इन शॉर्ट लिहूया आपण. बायोडायव्हर्सिटीचं नॅचरल कंडिशन्स प्रोव्हाइड केलेलं इथे एक बायोडायव्हर्सिटी पार्क्स तयार झाला आहे. त्या बायोडायव्हर्सिटी पार्क बेस्ट एक्झाम्पल आहे लेफ्टनंट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क. उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क गुरेघर महाबळेश्वर. बघा गुरेघरला आहे, गुरेघर महाबळेश्वर या ठिकाणी उत्तमराव पाटील लेफ्टनंट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क आहे. हा गुरेघरला आहे या ठिकाणी महाबळेश्वरला. सो उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क गुरेघर महाबळेश्वर. आणि या पार्कच्या साह्याने आपल्याला बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करता येतो. सो इट इज बेस्ट एक्झाम्पल फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नॅचरल हेरिटेज इन अर्बन एरिया. सो इट इज बेस्ट एक्झाम्पल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ natural heritage in urban area. अर्बन एरियामध्ये आपल्याला एक अर्बन एरिया किंवा अर्बन लँडस्केप म्हटलं तरी लँडस्केप. So it is best example of conservation of natural heritage in urban landscape. अतिशय बेस्ट एक्झाम्पल आहे की ज्या ठिकाणी सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटी तयार झालेलं आहे, बायोडायव्हर्सिटी पार्क तयार झालेला आहे. आता याच्याशीच रिलेटेड डॉक्टर SP आगरकर आहेत. SP आगरकर मालवण महाराष्ट्रामधले आहेत की ज्याने एक्सप्लॉइट केलं बायोडायव्हर्सिटी इन वेस्टर्न घाट. सो डॉक्टर SP आगरकर मालवण महाराष्ट्र explored the biodiversity in Western Ghat. Biodiversity in Western Ghat. In Western Ghats. बायोडायव्हर्सिटी पार्क बघा वन्स अगेन पुन्हा एकदा बघा. अन इकॉलॉजिकल असेंबलिंग ऑफ स्पेसीज दॅट फॉर्म सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटी. म्हणजे
इकॉलॉजीमध्ये काही वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, त्या सगळ्यांच्या जाती एकत्र येतात, त्याची असेंब्ली तयार होते आणि स्वतःहून त्यांची एक लार्ज कम्युनिटी तयार होते. ही कम्युनिटी एका पडीक जमिनीवरती किंवा निकामी जमिनीवरती होते. बॅरेन लँड असेल, माळरान असेल, तिथं तयार केली जाते. तिथं त्यांना नैसर्गिक वातावरणासारखं वातावरण तयार केलं जातं. त्यांना प्रोटेक्शन पण दिलं जातं, संरक्षण दिलं जातं. आणि याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल एक बायोडायव्हर्सिटीचं आहे, महाराष्ट्रामधलं आहे, महाबळेश्वरला आहे. जसं की लेफ्टनंट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क आहे, गुरेघरला आहे महाबळेश्वरमध्ये. याच्यानंतर याच्यासाठी उपयोग होतो की कॉन्झर्वेशन ऑफ नॅचरल हेरिटेज इन अर्बन लँडस्केप, म्हणजे नैसर्गिक वास्तू असतील, नैसर्गिक ठिकाणं असतील, ही शहरी भागांच्यामध्ये जशी टिकवून ठेवली जातात, त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. डॉक्टर SP आगरकर आहे, मालवण महाराष्ट्रामधले. यांनी ही वेस्टर्न घाटमध्ये बायोडायव्हर्सिटी आहे ती एक्सप्लोर केलेली आहे. तर याच्या साह्याने आपल्याला बायोडायव्हर्सिटीचा म्हणजे बायोडायव्हर्सिटी पार्कच्या साह्याने आपल्याला जैवविविधतेचा अभ्यास करणं खूप सोपं जातं. म्हणजे हे डायव्हर्सिटी एड म्हणून एक वापरलं जातं. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. ओके, चला तुम्ही लिहून घेतलेलं असेल बायोडायव्हर्सिटी पार्क. आता लास्ट शेवटचं एक ॲड आपण बघणार आहे. याला आपण म्हणतो की लास्ट ॲड आहे बायोडायव्हर्सिटीमध्ये, की म्हटलं जातं. सो की इज अ टेक्सॉनॉमिक ॲड युज्ड इन क्लासिफिकेशन. वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण करण्यासाठी एक टेक्सॉनॉमिकल ॲड, वर्गीकरणाचं एक साहित्य म्हणून वापरलं जातं. याला आपण की म्हणत असतो. सो टेक्सॉनॉमिकल ॲड used in classification is called as key. सो टेक्सॉनॉमिकल ॲड हे महत्त्वाचं आहे, किंवा टेक्सॉनॉमिक ॲड म्हणू आपण. टेक्सॉनॉमिक ॲड युज्ड इन क्लासिफिकेशन इज कॉल्ड ॲज की. आता कोणाकोणाचं क्लासिफिकेशन केलं जातं? इट हेल्प्स फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल. सो इट इज used for classification plants and animals. वनस्पती आणि प्राणी आहेत, यांचं वर्गीकरण करण्यासाठी टेक्सॉनॉमिक ॲड वापरलं जातं. याला म्हटलं जातं की. आता या कीचं बेसिक काय असतं? तर कीचं बेसिक आहे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, विरुद्ध गुण असतो. म्हणजे जसं की उंच आणि खुज हा विरुद्ध गुणधर्म आहे, मोटाईल आणि नॉन मोटाईल हे विरुद्ध गुणधर्म आहेत, बरोबर. एक्सटर्नल, इंटरनल हे विरुद्ध गुणधर्म आहेत. तर ह्या कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सवरती अवलंबून असतं. सो की इज बेस्ड ऑन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. की इज बेस्ड ऑन contrasting characters. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सवरती हे अवलंबून असतं, विरुद्ध गुणधर्मावरती अवलंबून असतं. सो इट बेस्ड ऑन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, हे महत्त्वाचं आहे. मग काय होतं? तर याच्यातलं एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असतो, एक विरुद्ध गुणधर्म असतो, तो ॲक्सेप्ट केला जातो आणि दुसरा रिजेक्ट केला जातो. सो वन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर
is accepted and contrasting character and other is rejected. म्हणजे एक विरुद्ध गुणधर्म आहे तो ॲक्सेप्ट केला जातो, दुसरा रिजेक्ट केला जातो. सो वन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इज ॲक्सेप्टेड अँड अदर वन इज रिजेक्टेड. वन कॅरेक्टर इज ॲक्सेप्टेड, अदर वन इज रिजेक्टेड. आता ह्या कीमध्ये जी माहिती दिली जाते, सेंटेन्स दिलं जातं. सो सेंटेन्स गिवन इन अ की इज कॉल्ड ॲज अ लीड. हा MCQ आहे. सो द स्टेटमेंट in a key is called as lead. लीड म्हटलं जातं. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. कीमध्ये दिलेलं सेंटेन्स असतं त्या सेंटेन्सला म्हटलं जातं लीड. सो की स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज अ लीड. याला लीड म्हटलं जातं. स्टेटमेंट इन की इज कॉल्ड ॲज लीड. सो नॉर्मली कीज आर ॲनालिटिकल इन नेचर. याचं पृथक्करण केलं जातं, पृथक्करणात्मक माहिती मिळवली जाते. सो कीज आर ॲनालिटिकल इन नेचर. ॲनालिटिकल इन नेचर. ॲनालिटिकल नेचर आहे, पृथक्करणात्मक माहिती घेतली जाते. बघा वर्गीकरण करण्यासाठी जे फॅक्टर वापरलं जातं याला म्हणायचं की. कोणाचं वर्गीकरण केलं जातं तर याच्यामध्ये केलं जातं. ही की कशावरती आधारित आहे. सो की इज बेस्ड ऑन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. विरुद्ध गुणधर्मावरती असते. वन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इज ॲक्सेप्टेड, अदर इज रिजेक्टेड. त्या दोन्हीपैकी एक ॲक्सेप्ट केलं जातं, एक रिजेक्ट केलं जातं. कीमध्ये दिलेलं जे स्टेटमेंट असतं त्या स्टेटमेंटला लीड म्हटलं जातं. आणि ज्या पण कीज आपण यूज करतो त्या ॲनालिटिकल इन नेचर असतं की ज्याचा ॲनालिटिकल डाटा फाइंड आउट केला जातो. सो दिस एड यूज्ड इन क्लासिफिकेशन इज कॉल्ड ॲज की. ओके. आणि इथं लिव्हिंग वर्ल्ड हा जो टॉपिक आहे तोही आपला कंप्लीट होतो. याचा सगळा डाटा आपला कंप्लीट झालेला आहे. या टॉपिकमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे जस्ट आपण याची समरी रिवाईज करणार आहे. मेन पॉईंट्स, हायलाईट्स पॉईंट आपण पाहणार आहोत. म्हणजे हा लिव्हिंग वर्ल्ड अगदी सोपा, छोटा, इंटरेस्टिंग टॉपिक आहे. पहिलाच टॉपिक आहे. तर याच्यामध्ये लास्ट बायो ॲड जे आपण बघितलं होतं ते म्हणजे की. वेगवेगळे ॲड्स बघितले होते आपण. बघा या लिव्हिंग आपण फ्लोचार्ट तयार करणार आहे की जेणेकरून फ्लोचार्टच्या साहाय्याने हे लक्षात ठेवणं सोपं जाईल. अगदी 2च मिनिटाची माहिती आहे, आपण एका फ्लोचार्टमध्ये ती ॲड करणार आहे. आपल्या टॉपिकचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड. ओके. बघूया याच्यात आपण काय काय अभ्यासलेलं आहे. सुरुवातीला याच्यामध्ये आपण बेसिक प्रिन्सिपल्स अभ्यासलेले होते. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ किंवा लिव्हिंग. आणि दुसरा पार्ट बघितला होता बायोडायव्हर्सिटी एड्स. ओके. बघूया याच्यात काय काय अभ्यासलेलं होतं आपण. इन शॉर्ट आपण बघणार आहे. बेसिक फीचर्समध्ये आपण वेगवेगळे फीचर्स बघितले होते. एक ग्रोथ, दुसरं रिप्रोडक्शन, नंबर 3 मेटाबॉलिझम, देन सेल्युलर ऑर्गनायझेशन, देन एजिंग, सेन्सिटिव्हिटी,
सेन्सिटिव्हिटी, ज्याला आपण रिस्पॉन्सिव्हनेस म्हटलं जातं. आणि लास्ट बघितला होता तो म्हणजे डेथ. ही सगळी बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ दी लाईफ आहेत. याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी एड्स बघितलं होतं. त्याच्यामध्ये फर्स्ट हर्बॅरियम सिंगल असेल तर. त्याच्यानंतर बॉटनिकल गार्डन्स, देन म्युझियम्स, झूलॉजिकल पार्क्स, ओके, त्याला झूज म्हणतो आपण. बायोडायव्हर्सिटी पार्क्स आणि सगळ्यात शेवटी आपण पाहिलं होतं क्लासिफिकेशनचं टूल. सो कीज. तर हा आपला मेन टॉपिक आहे आणि इथं आपला हा टॉपिक लिव्हिंग वर्ल्ड हा जो टॉपिक आहे, छोटा टॉपिक आहे, इंटरेस्टिंग टॉपिक आहे, 11चा फर्स्ट टॉपिक आहे. NCERT पार्ट, महाराष्ट्र बोर्ड पार्ट, CET नीटसाठी सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि हा आपला टॉपिक कंप्लीट होतो. ओके, लिहून घ्या फ्लो चार्ट. थँक्यू व्हेरी मच.